आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 20वा वर्धापन दिन सोहळा। रायगडाच्या पायथ्याशी वर्धापन दिनाचा कार्यक्रमासाठी राज ठाकरेंची उपस्थिती। वर्धापन दिनाचं औचित्य साधत मनसेकडून सदस्य नोंदणीचा शुभारंभ। राज ठाकरेंच्या हस्ते फॉर्म भरत सदस्य नोंदणीला सुरुवात। मनसेच्या वर्धापन दिनी शर्मिला ठाकरे यांनीही सदस्य नोंदणीचा फॉर्म भरला। वर्धापन दिनाचं औचित्य साधत मनसेकडून सदस्य नोंदणीचा शुभारंभ। राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या। 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन पक्षाची स्थापना झाली। राज ठाकरेंची पोस्ट। किल्ले रायगडावरील शिरकाई माता मंदिर परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून शंखनाद। मनसेच्या वर्धापन दिनाचा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पार्थ पवार बारामतीत। पार्थ पवार अजित पवारांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक। पुण्यातील भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर। भाजपकडून निलेश कोंढाळकर, प्रियंका शेंडगे, विश्वास ननावरे, राजेंद्र काकडे, रवी साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित आणि उदय लेले यांना संधी। अधिवेशनात गैरहजर भाजप मंत्र्यांवरती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाराज। विधिमंडळातील कामगिरी सुधारण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे मार्गदर्शन करणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या आणि परवा भाजप मंत्री आणि आमदारांची शाळा घेणार। ओडिशातील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांची पर्यवेक्षकपदी नियुक्ती। बिहारच्या निवडणुकीसाठी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची नियुक्ती। हरियाणातही गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी हे पर्यवेक्षक। विधानसभेमध्ये टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव। काल टीम इंडियानं अहमदाबादमध्ये T20 विश्वचषक जिंकला। मुख्यमंत्री फडणवीसांकडून क्रिकेट टीमच्या खेळाडूंचं कौतुक। ग्रामीण भागातील मुलांच्या लग्नाचा प्रश्न विधानसभेत। लग्नाच्या नावाखाली अनेकदा फसवणुकीचे प्रकार समोर। सरकार काही कारवाई का करत नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंकेंचा प्रश्न। योजना तयार करून कारवाई केली जाईल। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं सभागृहात उत्तर। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत असावं। उद्धव ठाकरे सभागृहात असतील तर महाविकास आघाडीच्या आमदारांना बळ। संजय राऊतांनी मत व्यक्त केलं। तर महाविकास आघाडीत शिवसेना मोठा पक्ष असूनही दुसऱ्याला राज्यसभा उमेदवारी दिली। राऊतांचं मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरे परिषदेत आले तर राऊतांची अडचण। राऊतांच्या मागणीनंतर नवनाथ बन यांचे टोले। उमेदवारीसाठी ठाकरेंना पुन्हा काँग्रेससमोर गुडघे टेकावे लागतील। नवनाथ बन यांची टीका। कोल्हापुरात अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समिती आक्रमक। स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुकीत एसटी समाजाचा आरक्षण लाटून मागासवर्गीयांवरती अन्याय केल्याच्या निषेधार्थ मोर्चा। ऐतिहासिक बिंदू चौकातून निघालेल्या मोर्चात हजारो एसटी बांधव सहभागी। परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अर्थसंकल्पाच्या प्रतींची होळी। 7/12 कोरा करण्याचं आश्वासन देऊन केवळ 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केल्यानं स्वाभिमानीचं निषेध आंदोलन। संपूर्ण कर्जमाफी देण्याची स्वाभिमानीची मागणी। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा यासाठी विरोधकांचं आंदोलन। निकषांचा खेळ सोडा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा या आशयाचे बॅनर घेऊन आंदोलन। बारामतीतील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अजित पवारांचं नाव। रुग्णालयाला अजित पवारांचं नाव दिल्यानं धनगर समाज आक्रमक। लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत मेडिकल कॉलेजच्या बाहेर निषेध। अहिल्यानगर महापालिकेतील उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापौर ज्योती गाडेंनी धारेवर धरलं। पालिकेत कर्मचाऱ्यांची पाहणी करताना तब्बल 41 कर्मचारी पालिकेत आलेच नसल्याचं महापौरांच्या निदर्शनास। पालिकेच्या गेटवर उभं राहून कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले। सूचना करून सुद्धा मी आज अचानक 10 वाजता येऊन भेट दिली तर इथं 150 कर्मचारी काम करतात पालिकेत। त्यापैकी म्हणजे 41 जण लेट आले। एवढा पालिकेचा कामाचा ढिसाळपणा इथं दिसून येतोय।
तर अशामुळे नागरिकांना प्रॉब्लेम निर्माण होतात. परभणी जिल्हा परिषदेत भाजप सगळ्यात मोठा पक्ष असून अध्यक्ष भाजपचाच होणार, पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी स्पष्ट केलं. 18 मार्चला परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड, तर सगळ्या पक्षांना एकत्र करत शिवसेनेला अध्यक्षपद देऊन सत्ता मिळवण्याची राष्ट्रवादीची खेळी. महायुतीच्या बाबतीमध्ये आमची पुढच्या आठवड्यामध्ये बैठक होणार आहे, त्यानंतर सगळं काही कळेल. अध्यक्ष तुमचा होईल का? निश्चितच. जे चालू आहे सगळ्यात मोठा पक्ष जिल्ह्यामध्ये भाजप आहे, म्हणून जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपाचाच होणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी पिंकी माळीच्या आईची भेट घेतली. त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या वेळी केबिन क्रू असलेल्या पिंकी माळीचा देखील अपघातामध्ये मृत्यू झाला. नुकसान पिंकीच्या परिवाराचं झालंय, त्याच्यामुळं आज मी सभागृहामध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांच्या आईच्या आरोग्याच्या संदर्भातल्या इश्यूचा सर्व खर्च उचलावा याकरता मी सभागृहात निवेदन करेन. बीडच्या परळी शहरातील अरुणोदय मार्केटमध्ये 4 ते 5 जणांकडून एका तरुणाला मारहाण करण्यात आली. विरोधात काम केल्याचा राग मनात असल्यानं टोळक्यानं लोखंडी रॉड आणि पाईपच्या सहाय्यानं मारहाण केली. 5 जणांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. खेड शिवापूर भागात गोरक्षकांकडून म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला अमानुष मारहाण. आंबेगाव पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या गोरक्षकांविरोधात गुन्हा दाखल. आरोपींकडून मारहाण करताना वाहन चालकाला धर्म आणि जातीवरून शिवीगाळ झाल्याचा आरोप. पुण्यात तरुणाकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप. सकल हिंदू समाजाकडून तरुणावर कारवाईची मागणी. पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याच्या बाहेर सकल हिंदू समाजाकडून जोरदार घोषणाबाजी. जळगावमध्ये गिरणा नदी पात्रात बुडून दोघांचा मृत्यू. भडगाव शहरातील अनेक जण नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यानं काही मुलं नदीपात्रात वाहू लागली. दोघांकडून मुलांचा बचाव, मात्र पाण्याचा जोर वाढल्यानं दोघंही पाण्यात बुडाले. कोल्हापूरमध्ये गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनेरमळा परिसरामध्ये अज्ञाताचा मृतदेह आढळलाय. डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर मारहाणीची चिन्ह दिसतायत. पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा आणि मृताची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. नागपूरच्या एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटाप्रकरणी आणखी एका महिला कामगाराचा मृत्यू. त्यामुळे दुर्घटनेतील मृत कामगारांची संख्या 22 वर. रोशनी उमाठे या 32 वर्षीय कामगाराचा काल उपचारादरम्यान मृत्यू. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटेएमआयडीसी मधील केमिकल कारखाना स्फोट प्रकरणी कंपनी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल. डॉक्टर खान इंडस्ट्रीयल कंपनीच्या केमिकल कारखान्यामध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण स्फोटामध्ये 11 कामगार गंभीर जखमी. कोल्हापुरातील पाडगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता. या प्रकरणात पोलीस कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ आज संविधान हक्क संघर्ष समितीकडून निदर्शनं. पिळणकर कुटुंबीय देखील सहभागी. संभाजीनगरात विष्णुनगर परिसरात 2 तरुणांच्या अंगावर ऍसिड फेकलं. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट. गॅरेजमध्ये दुचाकी दुरुस्तीचं काम करणाऱ्या कामगारासह एका ग्राहकाच्या अंगावर अज्ञात व्यक्तीचा हल्ला. जवाहरनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. यवतमाळच्या वडकी परिसरातील वर्धा नदीच्या रोहिणी घाटावर महसूल आणि पोलीस विभागाची अवैध वाळू उपशावर धाड. 11 ट्रक टिप्परसह 1.5 कोटींची वाहनं जप्त. तर घटनेप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल. गोदावरी पात्रात रंगपंचमी खेळून गोदामाईची अवहेलना करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा आणि पुढच्या वर्षापासून गोदापात्रात रंगपंचमी खेळण्यास बंदी घाला. नाशिकमध्ये गोदाप्रेमींची मागणी. काल काही तरुणांनी रंगपंचमी खेळताना हुल्लडबाजी केली होती. 9 मार्चपासून रिक्षांच्या नवीन परवान्यांना स्थगिती. वाढती वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी निर्णय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. पत्राचाळ रहिवाशांचं पुन्हा एकदा आंदोलन. म्हाडाच्या विरोधात रहिवाशांची साखळी उपोषणाला सुरुवात. आज स्थानिक आमदार विद्या ठाकूर, सुनील प्रभू लक्षवेधी मांडत प्रकरण सभागृहात मांडणार. हिंगोलीत पैशाचं झाड घेऊन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन. भ्रष्टाचाराला जिल्हाधिकारी खतपाणी घालत असल्याचा आंदोलकांचा आरोप. नाशिकच्या नांदगावमध्ये कांद्याला सरासरी 700 ते 800 रुपये प्रति क्विंटलचा भाव. बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढलेली. इतर राज्यांमधूनही कांदा येतोय. युद्धामुळे निर्यात कमी झाल्याचा परिणाम. वाशिममध्ये गहू पिकाला हमीभावापेक्षा कमी दर. शेतकरी संकटात. दर वाढवून देण्याची मागणी. शासनानं गव्हाला 2585 हमी दर जास्त जाहीर केला असला तरी बाजारात प्रति क्विंटल 300 ते 400 रुपये कमी दर.
सिंधुदुर्गात बहुतांश भागात दाट धुका, आंबा आणि काजू बागायतदारांची चिंता वाढली. पहाटे धुक्याची चादर आणि दुपारी कडक ऊन अशा लहरी हवामानामुळे मोहोर जळण्याची आणि पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती. भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला मोठं यश. भारतात चित्त्यांची संख्या 50 पार. कुनो नॅशनल पार्कमध्ये ज्वाला नावाच्या नामिबियातून आणलेल्या मादा चित्त्यानं 5 बछड्यांना जन्म दिला. भारतात जन्मलेल्या 33 चित्त्यांसह भारतातल्या चित्त्यांची संख्या आता 53 वर. महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा. उन्हाचा पारा वाढणार. तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांवर जाण्याची शक्यता. आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात गौरवलेला द रॅबिट हाऊस सिनेमा वेव्हज ओटीटीवर प्रदर्शित. या सिनेमाचं दिग्दर्शन वैभव कुलकर्णीनं केलं असून हिमाचलमधील एका रहस्य कथेवर चित्रपटाची स्टोरी आधारित. मोज्तबा यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड. मोज्तबा खामेनेई हे अयातुल्ला खामेनेई यांचे सुपुत्र. अयातुल्ला अली अमोली यांनी पवित्र मशिदीत मोज्तबा खामेनेई यांचं नाव जाहीर केलं. इराणमध्ये मोज्तबा यांच्या समर्थकांचा मोठा जल्लोष. इराणचे नवे सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनींना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा पाठिंबा. नव्या नेत्याच्या आदेशाचं पालन करणार. इस्लामी गणराज्याच्या सुरक्षिततेसाठी बलिदान द्यायला तयार. रिव्होल्युशनरी गार्ड्सकडून स्पष्ट. मोज्तबा सर्वेसर्वा होताच इराण आक्रमक. अमेरिकी तळ आणि इस्रायलच्या दिशेनं डागल्या जाणाऱ्या मिसाईल्सवर अयातुल्ला मोज्तबा यांचं नाव. रुपयाच्या तुलनेत डॉलर 46 पैशांनी महागला. आता 91.74 रुपयांवरून 92.20 रुपयांवर शेअर बाजारात देखील मोठी घसरण. नागपूरमध्ये गो गॅस पंपावर वाहनात वापरल्या जाणाऱ्या एलपीजीचे दर पुन्हा 5 रुपयांनी वाढले. युद्धजन्य परिस्थितीचं कारण देत मागच्या 4 दिवसात एलपीजीच्या दरामध्ये एकूण 18 रुपये 41 पैसे दरवाढ. युद्धामुळे एअरलाईन्सवरती मोठा परिणाम. विमान इंधनाचे दर वाढल्यानं विमानाचं तिकीट वाढण्याची शक्यता. इंडिगोची 28 फेब्रुवारीपासून 3 मार्चपर्यंत 500हून अधिक उड्डाणं रद्द. विमान कंपन्यांना रोज 150 ते 200 कोटी रुपयांचा फटका. तज्ज्ञांचा अंदाज. युद्धामुळे भारतीय शेअर बाजाराचं मोठं नुकसान. 9 कोटीहून अधिक डीमॅट खातेधारकांचं 15 लाख कोटी रुपयांचं आतापर्यंत नुकसान. युद्ध सुरू झाल्यापासून फक्त 2 दिवस बाजार वधारला. बाकी दिवस मोठी घसरणच दिसली. युद्धामुळे कच्चं तेल $114 प्रति बॅरेलवर. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 20% मोठी वाढ. तज्ज्ञांनी याआधीच $125 प्रति बॅरेलवर जाण्याची भीती व्यक्त केली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ काही काळापुरतीच. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणकडून अणुयुद्धाचा धोका संपताच दर घसरतील. सध्याची दरवाढ शांततेसाठी मोजली जाणारी किंमत असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं मत. इराकच्या इरबिल विमानतळावर संशयित ड्रोन हल्ला. एअर डिफेन्स सिस्टीमने हा मोठा हल्ला रोखला. मोज्तबांच्या निवडीनंतर आखातात इराणकडून अमेरिकी तळांवरचे हल्ले वाढले. इराणचा बहरीनच्या सित्रा बेटावर हल्ला. ड्रोन हल्ल्यामध्ये 32 नागरिक जखमी. 4घांची प्रकृती गंभीर. सगळे जखमी बहरीनचे नागरिक. इराणशी युद्ध बराच काळ चालेल. देशानं संयम आणि तयारी राखली पाहिजे. इस्रायली सैन्याचं मोठं विधान. आमच्या धर्मात अणुशस्त्र हे हराम आहे. मग आम्ही ते का बाळगू? आमच्याकडे कोणतंही अणुशस्त्र नाही. याआधी अणुऊर्जा आयोगानंही हे स्पष्ट केलंय. इराणचे भारतातील राजदूत डॉक्टर अब्दुल माजिद हकीम इलाही यांचा दावा. हल्ला करणाऱ्यांना इराणच्या कच्च्या तेलावर ताबा हवा असल्याचं मत व्यक्त. इस्रायलकडून इराणच्या IRGCची 16 विमानं उद्ध्वस्त. इराणकडून हिजबुल्लाहला शस्त्र पुरवण्यासाठी वापरण्यात येणारी विमानं असल्याचा इस्रायलचा दावा. सॅटेलाईटच्या सहाय्यानं इराणची विमानं उद्ध्वस्त. इस्रायलचा हिजबुल्लाहच्या 600हून अधिक ठिकाणांवर हल्ला. इस्रायली सैन्यामध्ये 200 अतिरेकी ठार. इस्रायली लष्करानं पोस्ट केला हल्ल्यांचा व्हिडिओ. इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला. तेहरानमधील इराणी हवाई दलाचं मुख्यालय उद्ध्वस्त केल्याची माहिती. तर लेबनॉनच्या उत्तर सीमेवर 2 इस्रायली सैनिक ठार झाल्याचाही दावा. इराण युद्धात हार मानणार नाही. इराणी संसदेचे अध्यक्ष बाकर कालिबाफ यांचं महायुद्धाबाबत विधान. जर पायाभूत सुविधांवर हल्ले सुरू राहिले तर आम्हीही तेच करू. तर इराण अमेरिकेला योग्य उत्तर देईल. बाकर कालिबाफ यांचा इशारा. बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. रुपयाच्या तुलनेमध्ये डॉलर